जवायचा फोन घेऊन येते. काय म्हणते जवाई, कधी येते नेवाले, काय कसं काय काही माहित नाही बा. काही समजून नाही राहिलं. तू सांगतही नाही डोली काही. जवायचा फोन येते नाही येत, काय म्हणते काय नाही. आई मग ते काय सांगायचं, येते त्यांचा फोन येतो आणि बोलतात ते, सहजच बोलतात ते. असं काही म्हणत नाही न्यायला येत हो की तू ये, असं काही नाही म्हणत ते. फक्त फोन करतात, सहजच बोलतात आणि बस झालं. असं येईन बाईचाही फोन नाही, काही नाही. त्या सासूचाही फोन नाही, काही नाही. काय हाल चाल आहे, काय सुरू आहे, काय नाही. तुला की आलता का त्या सासूचा फोन? नाही, मलाही नाही आला त्यांचा फोन. कधी त्यांनी केला नाही आणि मी पण नाही केला. मी त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी केला होता त्यांना, तेव्हापासून मी पण नाही केला आणि त्यांनी पण मला नाही केला. काही व्यस्त असन कोण्या कामामध्ये. नाही तर कुठं गेले असन तुझी सासू. जवायला विचारत नाही का तू, आई कुठं आहे, बाबा कुठं आहे, का काय करून राहिले, कुठं गेले? विचारते मी, पण ते काय सांगत नाही मला. असू दे म्हणते, राहू दे म्हणते, ते आई बाबाचं बंदखार म्हणते, तुझं सांग म्हणतात, असंच बोलतात ते. काय सांगत नाही. तर मग मी विचारत पण नाही. सोडा ना हो बिंदू ताई, राहू द्या ना. काय निरा स्वयंपाक घरात हे करू जाऊ द्या. चला बाहेर पहिले. आम्हाला ललिता, ते तेवढं खिचडी बघारू देऊ लेकरासाठी. काही बघारा नाही लागत, चला. तसंच खातात लेकरं खिचडी. बघारली तर तिखट होते तर खात नाही. काऊन हो बिंदू, काय झालं? काऊन गागवून राहिल्या दोघे जणी? काही नाही आत्याबाई, काही नाही. बिंदू ताई निरा स्वयंपाक घरात हे करते निरा जास्तीचे काम काढते. मन लिहिले बाहेर आणली आता जरासा. हा तर करू दे ना, निरे पिरे करते ते. तर काऊन तिला मना करतं, काऊन बाहेर कायच्यासाठी आणली? आता बाहेर काय करतात आता बाई? आता एवढा मस्त बरसातचा मोसम आहे, मस्त पाऊस पडला साजरा मस्त. आता मस्त भाज्या निघाली असेल ना वावरामध्ये. किती चांगल्या चवडीची, मातीची, तरोट्याची, अजून लय भाज्या राहते. चला ना वावरात घेऊन येऊ भाज्या आणि बनवू भाजी आणि भाकर, हिरवी भाजी भाकर. हा मजाच मजा. ते बाजारातल्याच भाज्या खातो आपण आता बी. एवढं वावर शेत आहे आपल्या घरी, तरी आपण वावर शेताचा फायदा नाही उचलत. आता बाई मस्त वावरात जात नाही, काही नाही. गेलो तर होतो बाप्पा त्या दिवशी. ते खात टाकायला तर गेलो होतो त्या मामीला घेऊन. ते गोष्ट अलग आहे आता बाई. आपण फक्त गेलो, खात टाकलं ना, आलो. दुसरं काय केलं का? भाज्या नाही आणल्या आपण, पाहिल्या बी नाही. आपल्या वावरात तर मी आली बी नाही, तुम्हीच गेल्या होत्या डब्बा घेऊन. आणि आम्ही तर सगळेजण इथंच होतो मंजुळा काकूच्या वावरामध्ये. हो, तर मग आता वावरात काम इथं नाही झालं ना खात टाकून. आता कायले चालतो म्हणतो वावरात. भाजी आणाले, रानभाज्या निघाल्या असतात ना वावरात मस्त. चला ना खुडून आणू. ननद बाई चला ना वावरात. काय घरच्या घरीच राहता, फोनवर बोलत राहता. चला वावरात मस्त भाज्या खुडून आणू. ठीक आहे ना, चला ना, येते मी. चला ना आता बाई, चला ना, जाऊ ना आपण. हो चालतं काय, चाल. आणि परीनं द्या त्याला कोण पाहिजे मग? मी हो ना घरी, मी पाहतो दोघाले. जा तुम्ही. काय बिंदू ताई, फिरायला भेटते तर घरच्या घरीच रावाले पाहता. तुम्हाला का बाहेर शेतात असं जाणं आवडत नाही का? घरचेच काम करणं आवडते का? आवडते ना, मला आवडते शेतात जाणं, भाज्या खुडणं मस्त. पण आता परीनं धैर्यला कोण पाहिजे मग? त्याच्यापाशी तर पाहिजे ना कोणी. मी पाहतो त्याला, जातो मी घेऊन या भाजी. घरी आणूनच बनवणं आहे ना. चला ना बिंदू ताई, तुम्ही बी चला ना, अजून मजा येईल. मग परीन धैर्य त्याला घेऊन जावं लागेल. मग त्याला नेऊ नाही. त्याला कडीच नेताच आपण थकून जातो. त्याला का मी दुकानात नेऊन ठेवतो धैर्याच्या बाबापाशी. पहा म्हणून एक दीड घंटा लागेल आपल्याला. 1-1.5 घंट्यात येऊन जातो आपण. पहा म्हणून 1-1.5 घंटा. आणि दुकानात राहते बी लेकरं, खेळत राहते एकमेकासंग. आणि ग्राहक आले काही एवढं काय जुमू गर्दीच थोडी राहते ग्राहकाची. पाहिन का तो त्या दिवशी त्याला वावरात नेलं होतं, तर त्याने लेकरं पाहिले नाही, घन करे. आणि आता दुकानात नेऊन ठेवतो काय? आता बाई त्याची आदतच आहे घन करायची. करतेत ना, पाहिजे. चला मी नेऊन देतो त्याला लेकरं द्यायच्या पाशी. आणि चला मग जाऊ वावरात मस्त आणू भाजी खुडून. हो चाल बाप्पा, मग दे नेऊन त्याच्या पाशी लेकरं. करते मनानं काय करते. काय घेऊन आली येईल दोघाली दुकानात? हो धीरेचे बाबा, पहा बरं येईल दोघाले जरा 1-1.5 घंटा सांभाळा बरं. काऊन घरी कोणीच नाही काय? कुठं गेले सगळे आणि तू कुठं चालली? आम्ही सगळे वावरात जातो, तर म्हणून म्हणतो तुम्ही जरा 1-1.5 घंटा पहा येईल. आम्हाला पैदल जातो, आमच्या पाशी कुठं गाडी न घोडा आहे. पैदल जातो तर थकून जाऊ आम्ही. येईल उचलू हे थकून जातील. तर म्हणून म्हणतो 1-1.5 घंटा पहा येतो. बात येतो आम्ही 1-1.5 घंट्यात येतो वापस. सगळे कायच्यासाठी काय वावरात? आम्ही हो सगळेच जातो. आम्ही ते रानभाज्या राहते ना, आता पावसाळ्याच्या निघाल्या ते खुडून आणतो म्हणतो. तर पाहता येईल. डोली असं ना घरी, डोलीला सांग पाहिले ते येते का वावरात? हो ननद बाईले बी नेतो ना, त्यानं कधी जावं त्याला बी नेतो. पहा एवढाच वेळ पकडून ठेवलं यायले तर थकून गेली बघा मी. घ्या आता पहा यायले, मी जातो लवकर येतो मग वावरातून. दुकानात तर राहते दोघं खेळत. बिस्किट किती देऊन देत, अजून चांगले खेळते. आता हमेशा मास मागं लावशील का लेकरं? आता ह्या वेळेनं पाहतो मी. याच्या बाद कधी आणू नको ठेवू दुकानात लेकर राहिले. मी ग्राहक पाहू लेकर राहिले पाहू मग.
मग काचाकिची करतात, मग झोपासाठी वाढते, तर मग बाथरूम करतात, मग असं आणि तसं. हा, दुकानात काम करायला हाव, मी इथं आराम नाही करून राहिलो, मी इथं दुकानात उभा होतो. आता ह्या वेळ ना थोडंसं पहा 1-1.5 घंटा, मग कायले आम्ही जास्त कुठं जातो. मग दोघी जातो तर एक जण घरी राहते, एक जण जातो तर दोघी घरी राहते, असं तर राहतं. आता वावरात जायचं आहे म्हणून आम्ही एकटे सगळेजण चाललो. ठीक आहे जा. ह्या वेळेला फक्त एवढ्या वेळेस पाहतो मी लेकरं. जा सगळेजणी वावरात. मग घरी परीजवळ धीरे जवळ कोण आहे? मदन आहे ना, मदन आहे त्याच्याजवळ. दुकान, मग दुकानातून घरी येऊन बसला का मदन मग लेकरं पाहासाठी? आणि तुम्ही तर सगळ्याजणी वावरात कायच्यासाठी आल्या? आता काम इथं नाही वावरात कोणतं, आता झालं ना खात बीत टाकून. आम्ही असं चालू घुमत फिरत, आता भाजी गिजी खुडा म्हटलं जराशी. आता बरसातची आता भाजी गिजी निघाली असं ना वावरात, तर खुडा म्हणलं जराशी, म्हणून आलो आम्ही. काय गरज होती एवढे दूर वावरात येवायची? डोलीली घेऊन आल्या. बाजारात तर लागन तेवढे भाज्या भेटते ना. भाऊजी ते बाजारातल्या सारखंच राहते. थोड्याशा आमच्या हातानं खुडून तर खाऊ द्या जरासा. घरच्या घरीच राहतो. वावर असून बी आम्ही वावरात येत नाही काही नाही. आता आम्ही भाजी खुडायला आलो ना, खुडू द्या. कुठं आहे भाजी? कुठं दिसते तुम्हाला? पा कुठं आहे भाजी? तर काऊन निघली नाही का भाजी? निघली असेल ना, धुऱ्या धाऱ्यानं तर निघाली असेल ना. नाही निघाली आई, भाजी नाही निघाली, धुऱ्यानं नाही, झाल्यानं नाही. ह्या वर्षी शेणखतच कुठं टाकलं आपण? शेणखत टाकतो तर भाज्या निघते. शेणखत टाकलंच कुठं? 2-3 वर्ष झाले तर आपल्या वरात कुठं आता भाजी निघी निघते? काही निघत नाही. ते गव्हात निघते चिलधावडीची. आता हो भाज्या नाही निघल्या म्हणते ना, चला वापस घरी. आता बाई आता आलो वावरात तर ये मकाईचे कणस घेऊन जाऊ ना मस्त. नाही तर इथंच भाजू. भाऊजी ते असन ना, अंगा डब्बी असन ना, माचीस असन ना, मस्त 10-12 कणस भाजू बरं आपण इथंच मस्त. कंस अजून पोचेच आहे. अजून 8-15 दिवस लागते ते इथे दाणे यावाले. मग दाणे आले म्हणजे मग मी आणतोच घरी. मग लयच पोचे आहे का मोहन? दाणेच नाही आले का बिलकुल? नाही, दाणेच तर येवाचे आहे. दाणे आले म्हणजे माहीतच पडते. बरं जा तुम्ही घरी, जा घरी, फिरू नका इकडे इचुकाट्याचं. हो आता पाहतो आम्ही जरासं फिरफार होतो आणि जातो. काही नाही का वावरामध्ये जायचं का? परत जायचं का वापस? असं म्हणतात का दादा? वापस जा म्हणतात ना. चला मग, काही नाही वावरात तर थांबा ना ननद बाई. काऊन तुम्हाला ऊन लागते का? माय ऊन लागत असं ना. डोलीले छत्री नाही आणली कडे, छत्री आणली असती तर. नाही मला नाही लागत आहे ऊन घेऊन. ठीक आहे. आता बाई आता वावरात आलो तर काही ना काही तर नेऊच. खाली हाताने जाऊ नाही आपण. काय नाही तर काही आहे तर नाही म्हणते वावरात. चाल पाय भेटन भाजी जराची मोठं बरं तर फोडणं चाल घेऊन. आता बाई ते त्या दिवशी आपण खत टाकायला आलो होतो का नाही मंजुळा काकूच्या वावरात, तर मी जराशी तिकडे गेली होती बाथरूमला. तर का नाही ते तिथं मस्त मकई आली आहे त्याच्या वावरामध्ये. असे मोठे मोठे झाडे टोटके आहे मस्त मकईचे, कंच आहे. आणि त्याच्यात दाणे मी काढून बी पाहिली होती, दाणे बी आले त्याच्यात. पण आता म्हणू कशी म्हटलं, आपल्याच वावरातलं आहे म्हटलं, तर आपल्या वावरात जाऊ एका दिवशी तर खाऊ म्हणलं. पण आपल्या वावरातले येवाचेच आहे. आता चालता का मग त्याच्या वावरातून 2 खावाच्यासाठी? काय कायले हड काही गरज नाही. काय काय चोरी करतो का खावासाठी वावरातली? आपण वावरात नसताना तर त्या बी काहीतरी नेतच असेल ना आपल्या वावरातून. बिना नेल्याचं आहे का? काहीतरी तर नेतच असतील ना. चला ना खावासाठी काय चोरी म्हणते का त्याला? नवायची चीज वय. चला ना 2-4 आणू ना. नाही बापा ललिता, हे असं काम नाही करायचं आहे. दुसऱ्याच्या वावरात आपल्या वावरातले येते म्हणते ना 8 दिवसांना, तर आपल्याच वावरातले खाऊ ना. 8 दिवस नाही थांबू शकत का? एवढे तुला डोहाडे लागले कंसाचे ललिता, तर बाजारातून घेऊन ये जाऊन खाऊन घेतो. डोहाडे नाही लागले आता बाई, एक मन होते. आता कोणत्याही गोष्टीला एक वेळा मन झालं का मग ते थांबत नाही. बाजारातलं ते बाजारातलंच राहते. वावरातलं हातानं तोडून खाल्लेली मजाच वेगळी येते आता बाई. तर नाही तर असं करा तुम्ही, थांबा मी जाऊन आणतो 4-5 होऊन जाते आपलं. अहो राहू दे ललिता, नको जाऊ. काही नाही होत ना आता बाई, थांबा ना मी 4-5 आणतो ना. खावाचं जरासं घेतलं तर का त्याला चोरी थोडी म्हणते. 4-5 आणतो मी, काही जास्त नाही आणत. होऊन जाते आपलं 4-5 ना. हे नाही ऐकणार आहे. आणि ते मंजुळा आणि हेडमास्टर वावरात असले दिसली तर फालतू बेइज्जती होईल. हो ना आता बाई, इन्सर्ट होईल ना फालतूची. म्हणून यायच्या वावरात आहे एवढं मोठं वावर, शेत बंगला सगळं आहे ना, आमच्या वावरातून कंस चोरते म्हणून. हे ललिताला समजतच नाही. पण आता बाई काही हिंसट होईल का काही होईल काहीच नाही. लवकर खाट टाकून दिलं, विचार नाही करत ते समोरच्या गोष्टी. त्याच्यावर फुई पाणी बी आलं, मुरलं मस्त. पराठीले मानलं खात मस्त. मॅच वय घाई केली तर खाट टाकून झालं. हो घाई करायला लागते कोणत्याही गोष्टीची, तर लवकर होते. तुम्ही तर बस नाही भेटल्या बाया करून बसले होते चुपचाप घरी. मीच होते समोताबाईच्या घरी जाऊ तर मग आल्या त्याच, मग दिलं टाकून पटापटा. झालं लागलं बी पराठीले. हो झालं ना, तू न केलं काय म्या केलं काय, खात टाकून झालं. तेच आपल्याला महत्वाचं. पाय इच्छी मकई किती मस्त आहे मंजुळा काकूच्या वावरातली. आमच्या वावरातली तर लहानच आहे गड्या. हा केवढी मस्त दिसून राहिली पण मकई. त्या दिवशी माझी इच्छा होत होती का 2-4 तोडाव ना घरी नेवा बा. पण माई काही त्या मामीची माझी हिंमत नाही झाली. मामीने म्हटलं असतं अजून काय फालतू राहू दे म्हटलं. तोडतोच आता पटोपट 4-5 आणि चालली जातो. अमाय कैलासचे बाबा, तिकडे ते मकईचे झाड काय ना हालून राहिले हो. वांदे आले काय? चला बरं.
अरे हो 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 आणि राहिले वाटते आता तोडते पुरे टोटके आता कंस पुरी चल होय पटकन दा ओय होय चोर 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 ओ माय बापरे बापरे वावरात आहे काय गडे हे दोघे जण मला तर माहितच नाही वावरात आहेत म्हणून मस्त बिंदास मकई तोडून राहिली होती ओय चोर अमा इकडेच येते वाटते त्याला काय दिसली काय गडे मी दिसली काय मी त्याला दिसली असं तर मंजुळा काकू आता चांगलीच बोलन पुरी पान उतारच करून मायानं मा बरोबर माया सासूचा बी चल बापा पैतो दिसली नाही पाहिजे मी चोर 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 आहे नाही मान्य राहतो जमते माले होते वाटते जमते माले होते पयाले आपण तिकडून धावत आलो बोंबलत आलो ना पयाले काही कंस नाही तोडले झाडे नाही तोडले जमते माले होते आता तोडतच होते बरं झालं आपण वावरात होतो नाही तर गेली होती आपली पुरी मग आता वावरातच राहायला लागणार आपल्याला आता एखादा सोकारी ढूंढा तुम्ही एखादा सोकारी ठेवा आता वावरामध्ये मकईसाठी नाही तर आपल्या हाती नाही लागणार मकई हो पाहा लागन एखादा बुडा बडा आता पाहा लागन बरं ठेवून द्या लागन एखादा बुडा बडा पाहिजेच बुडा नाही तर कोणी बी भेटन तर ठेवूनच देतो वावरामध्ये बापरे थकली बापा काऊन ललिता काऊन एवढी थकली धावत कायली आली इकून तर आरामानं गेली चालत चालत नाही तिकून धावत धावत आली आणि मकई नाही आणली आता बाई काय सांगू तुम्हाला बापा काय सांगू म्हणजे मी जे विचारलं ते सांग तू तर मकई आणायला गेलती ना मकई नाही आणली काय आणि एवढी धावत कायली आली आता बाई काकू ना काकाजी वावरातच होते मला काही माहित नाही मी इकून गेली आणि मकई धसली आणि आता जमतेम तोडतोच म्हटली तर धावत आले दोघे जण धावत आले छुरे छुरे होय होय करत मी तशीच पळत आले मग म्हटलं होतं ना तुला जाऊ नको तू ऐकतं का तू कोणाचं ऐकत नाही तू आपल्याच मनाचं करतं दिसली का त्याले दिसली का मंजुळाले नाही मी दिसली नाही काकुले ते धावत येतच होते तर मी भरकन इकडेच निसटली मी धावत आली फटाफट दिसली नाही बरं झालं बापा दिसली नाही तर बस आता आणली होती तू ना आफत किती बोलले असते त्या काकू हो ना बाई अजून आफतच आणली होती तू ना निरा आपत्कालीन आहे हो तू ललिता 2-4 कंसासाठी गेली तिथं तिचे बोलणे खावाले किती बोलते मग ते बाई चांगली आहे का ते मंजुळा तिचं काम असलं तर गोड गोड बोलते आणि मग किती तिखट बोलते ते किती बोलली असते ते त्याबरोबर माया पान उतारा काढला असता तिनं सारा हो ना आता बाई मला माहिती आहे म्हणून तर मी दिसली नाही भरकन पाहून आली भल्ली धावत आली मी आता बाई वाऱ्यासारखी धावत आली मी भल्ली थकली दिसली नाही मी त्याला होय ना तुम्ही खायला गेल्या होत्या खायला असं खाम करता हो ना गेली मकईसाठी 4-5 मकई आणतो माहित आहे ना ह्या टायमाला वावरात कोणी ना कोणी राहतेच आणि तसंही दुसऱ्याच्या वावरातलं नाही खावावं आपल्या वावरात आहे ना 8 दिवस थांबली असती तर काही फरक पडला असता का आता बाजारातून आणले असते 10-20 रुपयाची काय गेली फालतूची खावाचं तर एवढं जर राहते पण बोलणे केवढे मोठे ऐका लागले असते आता खाऊन न घेऊन काही नाही बोलण्याचं ऐकलेलं आहे सारे असं झालं असतं आता तुम्ही हसा तुम्ही आता बाई ननद बाई तुम्ही बी हसा आता हसा तुम्ही जर आणले असते तर मग खाऊ लागले असते तुम्ही नबी खावाले तर मग सारं जगच येते करणं एखाले राहते खावाले सारेच येते मग आई तर भेटलं तो ललिता असं राहते ना ते तुला आणले असते तर खाऊ तर लागलोच असतो आम्ही माय एकटीचा फजिता झाला केवढी धावत आली आणि दिसली असती तर माहीत बेज्जती झाली असती माहीत जास्त झाली असती तुम्ही तर काय आता बाई तुम्ही तर म्हणलं असतं हे ऐकतच नाही हेच आहे तशी असं म्हणलं असतं बेज्जती तर माहीत झाली असती तर तुला म्हटलं होतं का कोण ललिता जाय आण तुला तर मी आम्ही मना केलं होतं नको जाऊ तर तू जबरदस्तीने गेली स्वतःच तू स्वतःची जिरवून घेत होता माई बी बुद्धी नको बुद्धीच आहे कुठं ना कुठं विचार करते काही ना काही करत राहते कारण मी चला आता घरी जाऊ आता काही भाजी नाही पाहू ना काही नाही चला घरी जाऊ आता हो चाल लय टाइम झाला धैर्यानं पोरी बी त्याले तरात देत असं चल आता घरी राहिली भाजी खुडाले जाऊन कंस चोराले आली ललिता कंस चोर असं झालं असतं आता ललिता कंस चोर राहू द्या आता बाई आता नाही दिसली ना ती आईले जाऊ द्या आता माझीच गलती झाली नाही जावायला पाहिजे होतं मी तसं कोणाच्या वावरातलं कोणाचं लपून काही खावा नाही आपलं ते आपलं नाही आता बाई तेच तर ना बापा काय ना कोणाचं जरासं एक दाना कोणाचा घेवा नाही एक दाना घेशील 100 गोष्टी ऐकशील असं होते एक दाना कोणाचा नाही घेवा आपलं आपल्यावर दादाला कामाचा